आता आपण करणार आहोत शेव पुडिंग. त्यासाठी साहित्य काय लागणार आहे आपल्याला? त्यासाठी लागणार आहे बारीक वर्मिसल्ली सेव 50 ग्राम, 2 कप दूध, 50 ग्राम साखर, वेलची पूड, व्हॅनिला एसेन्स, केशर, मावा, काजू, बदाम, पिस्ते आणि साजूक. आता आपण तूप तापत ठेवलंय ना? तूप तापत ठेवलंय. त्यानंतर मग आपण शेवया परतून शेवयाचं परत. आता लालसर होईपर्यंत परतून लालसर होईपर्यंत परतायला. याच्यात काय लाल पण भाजलेली पण मिळतात, पण मला आज तयार भाजलेली मिळतात, पण मला आज भेटली नाही. तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी माझे मिस्टर, माझा मुलगा आणि मुलगी. काय करतो मुलगा? मुलगा बँक ऑफ अमेरिकामध्ये मॅनेजर आहे आणि मुलगी अजून शिकते. ती कंपनी लॉ करते. शेवया परतून झालात ना आपल्या? आता काय झालं, आता आपण त्याच्यात मावा घालूया. मावा घालायचा. हा किती घेतला अंदाजे? अंदाजे 50 ग्राम. 50 ग्राम सगळा घालायचा. हां. आता हा जरा आपल्याला थोडा मिक्स करायचा आणि थोडासा पिंकिश कलर आला तोपर्यंत आपण काजू पण टाकूया याच्यात आता. हां, तेव्हा त्याला पण पिंक कलर येतील छान. मग मला सांगा, अशी एखादी घटना, असा काही प्रसंग आहे का जो तुम्हा दोघांसाठी खास आहे, तुम्हाला आणि तुमच्या मिस्टरांना? असा काही कायमची राहिली तशी? बरा, पण आता ते सगळे लोक ऐकतात. बोलू काय? म्हणून तर आम्हाला करायचं, विचारतोय ना त्याचसाठी. सगळ्यांना ऐकायला आवडेल तीच तर. बरा बरा. आम्ही, माझा मूल लहान होता तेव्हा आम्ही आमच्या देवस्थान म्हणजे श्रीनाथजीला आम्ही गेलो होतो आणि आमच्या बरोबर आमची सगळी वयस्कर मंडळी आम्ही म्हणू शकतो. नुसते आम्हीच दोघे तरुण होतो. माझी आत्या, माझी सासू, माझी बहिणीची सासू, अशी बरेच जणी होती. आणि घाईमध्ये मी त्यांचा पैजामा घेण्याच्या ऐवजी मी माझा परकर घेतलेला. अरे तर त्यांना एवढे दिवस, 2-3 दिवस जेवढे पण आम्ही राहिलो, त्यांना एकच पॅन्टवर बघावं लागलं. ही लक्षात राहण्यासारखी तुम्हालाच काय, आता ऐकणाऱ्यांच्या सगळ्यांच्याच लक्षात. म्हणूनच मी बोलले तुम्हाला की सगळ्यांना ऐकावं असं सांगू का? हो नक्कीच. आणि हीच तर खरी गंमत आहे ना. हाच उद्देश आहे की सगळ्यांचं आयुष्य. बघा, आजपर्यंत त्याची आठवण ताजीच आहे अशी म्हणू शकतो आपण. खूप छान. आपण याच्यात थोडे हे एसेन्स घालूया, पिस्ते घालूया थोडे. बरं, हा आहे व्हॅनिला एसेन्स, नुसते 2 ड्रॉप्स बस. वेलची पूड बस. तर दूध टाकूया. हां, दूध कसं आहे, उकळलेलं आधी? हां, उकळलेलं. हां, म्हणजे लवकर होईल. आता साखर पण घालूया. सगळी घालू? अर्धी घालू. अजून बस. कोणाला जास्त गोड हवं आहे तर ते टाकू शकतात. मी जरा कमी पसंत करते. आता हे किती वेळ ठेवायचं असं? म्हणजे थोडासा घट्ट होईपर्यंत आपण ठेवू. आणि त्याच्याबरोबर हे शेव जे आहे ते पण शिजली पाहिजे. अशी बारीक आहे म्हणजे लवकर शिजते, पण तरी 5 ते 10 मिनिटं ठेवा. आणि यानंतर मग काय करायचं? त्यानंतर झालं बस. नंतर आपण काढून घेऊ आणि डेकोरेशन करू. आता थोडं केसर पण टाकू. सगळं घालू? चालेल. पिस्ते याच्यात घालायचे आहे. पिस्ते, बदाम, डेकोरेशन. बदाम पण. आता हे शिजू द्यायला लागेल ना आपल्याला? हो. शेव पुडिंग तयार होत आहे. तुम्हालाही करून बघायचंय? मग साहित्य आणि कृती लिहून घ्या. शेवयांचं पुडिंग बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 50 ग्रॅम बारीक शेवया,
2 कप दूध, 50 ग्रॅम साखर, वेलची पूड, व्हॅनिला इसेन्स, केशर सिरप, खवा, काजू, बदाम आणि पिस्त्याचे तुकडे आणि साजूक तूप. कृती: प्रथम पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये बारीक शेव परतून घ्यावी. त्यामध्ये खवा, काजूचे तुकडे, व्हॅनिला इसेन्स, वेलची पूड, आटीव दूध, साखर, केशर सिरप आणि बदाम पिस्त्याचे तुकडे घालून घट्ट शिजवून डिश सर्व्ह करावी.